कामतांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। युतीमध्ये लढताना तुमच्या पक्षाची मित्रपक्षांची मतं पाहणं महत्त्वाचं असल्याचं युक्तिवाद कामत यांच्याकडून केला जातोय। फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत असं कामत यांच्याकडून बोललं जात आहे। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा अशी मागणी कामत यांच्याकडून देखील या ठिकाणी केली जाते। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं देखील चिन्ह गोठवण्याची मागणी काल करण्यात आली होती आणि आज कामतांकडनं देखील चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा अशी मागणी करण्यात आली आहे। निवडणूक आयोग हे न्यायाधिकरणासारखं असतं, सर्वोच्च न्याय देणारं नाही असा युक्तिवाद देखील कामतांनी केलाय। त्याचबरोबर त्यांनी काही उदाहरणं दिली। सादिक अली केसचा दाखला देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का असा सवाल देखील कामतांनी केला। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत असं कामत यांच्याकडून म्हटलं जात आहे। सर्वोच्च न्यायालयाला आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं होतं आणि कोर्टानं देखील त्याच्यावर टिप्पणी केलेली होती। आयोगानं फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला असं कामत यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर कोर्टानं या गोष्टीवर विचार करावा असं देखील कामतांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष फुटला की तरच चिन्हाचा मुद्दा येतो असं कामतांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असं कामत हे युक्तिवादादरम्यान म्हणतात। पुन्हा एकदा त्यांच्याकडून अधोरेखित केलं जात आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे आहेत। कोर्टाने या गोष्टीवर विचार करावा असं कामत म्हणतात। तर राजकीय पक्ष फुटला की तरच चिन्हाचा मुद्दा येतो असं कामतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असं कामतांनी म्हटलं। शिवसेनेमध्ये राजकीय पक्ष नाही तर विधिमंडळ पक्ष फुटला असं कामतांनी म्हटलेलं आहे आणि या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आयोगानं फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला आणि पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं असा युक्तिवाद कामतांनी केलाय। कोर्टाने या गोष्टीवर विचार करावा असं देखील कामत म्हणतायत। राजकीय पक्ष फुटल्यावरच चिन्हाचा मुद्दा येतो असं कामत युक्तिवादादरम्यान म्हणतायत। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असं कामत युक्तिवादादरम्यान म्हणतायत। आयोगानं फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला असं कामत म्हणतायत। तर आमदारांच्या पक्षांतराबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले तर विशेष परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो असं देखील कामतांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष हा त्यांना देऊन टाकणार का? जर 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा झाला का असा सवाल कामत यांच्याकडून उपस्थित केला जातो आणि फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत असा युक्तिवाद कामत यांच्याकडून केला जातोय। कामत यांच्याकडून विविध दाखले देखील या ठिकाणी दिले जात आहेत। आयोग न्यायाधिकरणासारखे आहे, सर्वोच्च न्याय देणारे नाहीत असं कामत म्हणतायत। युतीमध्ये लढताना तुमच्या पक्षाची मित्रपक्षाची मतं पाहणं महत्त्वाचं असल्याचा युक्तिवाद कामत करतायत। तर चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा असा युक्तिवाद या ठिकाणी कामत यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांनी सुद्धा चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे। धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी कपिल सिब्बल आणि कामत यांच्याकडनं करण्यात आली। चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा असं कामत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। देवदत्त कामत यांच्याकडून दुसऱ्या दिवशी युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। आज त्यांचा युक्तिवाद हा संपणार आहे आणि आमदार अपात्रता त्याच्यानंतर चिन्हासंदर्भात त्यांच्याकडून युक्तिवाद या ठिकाणी केला जातोय आणि कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ त्यांच्याकडून देखील हीच मागणी करण्यात आली आहे की जर चिन्ह द्यायचं नसेल तर ते चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे अशी मागणी ते करतायत। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असं कामत यांनी म्हटलेलं आहे। चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं, विधिमंडळ पक्षाचं नाही असं देखील कामत यांनी म्हटलेलं आहे। वंथर्ड आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य आहे असं देखील कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। 10व्या सूचीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत। हा मुद्दा कामत यांनी सुरुवातीलाच उपस्थित केलेला आहे। फुटीची परवानगी नाही, आयोग न्यायाधिकरणासारखे आहे, सर्वोच्च न्याय देणारे नाहीत असं कामत म्हणतात। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं, विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामत म्हणतात। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं, विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामत यांनी म्हटलेलं आहे। तर कामतांच्या या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं देखील असं म्हटलेलं आहे की आम्हाला तो अधिकार आहे, यामध्ये काही शंका नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असा सवाल आता कोर्टानं केलेला आहे आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत युक्तिवादादरम्यान म्हणतात। राजकीय पक्षातील शिवसेनेमधली फूट ही इतर फुटीसारखी नाही का असा प्रश्न या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलेला आहे। तर पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामतांनी म्हटलंय। पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणतात। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असा सवाल कोर्ट करतंय आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे।
राजकीय पक्षामधील शिवसेनेची फूट इतर पक्षांसारखी नाही का असा प्रश्न या ठिकाणी कोर्टानं विचारलेला आहे। तर पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत यांनी म्हटलेलं आहे। चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं, विधिमंडळ पक्षाचं नाही असा युक्तिवाद देखील कामत यांनी केला। विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष हे वेगळे आहेत आणि राजकीय पक्ष हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा यामध्ये आहे असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलेला आहे। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं। विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामत युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणतात। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य असं कामत यांनी म्हटलेलं आहे। तर कामतांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। पक्ष चिन्ह आमदार अपात्रतेनंतर यावर त्यांचा युक्तिवाद सुरू आहे। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य आहे असं कामतांनी म्हटलेलं आहे। आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे असं कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटलं। त्यावर हा अधिकार आम्हाला आहे यामध्ये शंकाच नाही असं कोर्टानं देखील म्हटलेलं आहे। शिवसेनेमधली फूट ही इतर पक्षांसारखी नाही का असा प्रश्न यावर कोर्टानं कामतांना विचारलेला आहे। त्यावर कामतांचा आता हा युक्तिवाद सुरू आहे। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असं कोर्टाने म्हटलं आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत युक्तिवादादरम्यान म्हणतात। राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असा सवाल कोर्टानं केलेला आहे आणि त्यावर आता कामत यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं असं कामत म्हणतात। विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वतः अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं असं कामत युक्तिवादादरम्यान बोलतायत। ते शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भातले हे अपडेट्स आपण पाहतो। 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य आहे असं कामतांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्षाचा राजकीय चिन्हाशी काहीही संबंध नाही असं देखील कामत यांनी म्हटलेलं आहे। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं होत नाही असा युक्तिवाद देखील कामत यांच्याकडनं करण्यात आलाय। आयोगाने फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहिलं आणि पक्ष आणि चिन्ह हे शिंदेना दिलं असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलेला आहे। राजकीय पक्ष फुटल्यावरच चिन्हाचा मुद्दा येतो असं कामत म्हणतात। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही असं कामत यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। आयोगाने फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला, कोर्टाने या गोष्टीवर विचार करावा असा युक्तिवाद कामत यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय। तर चिन्ह कोणाला द्यायचा हा प्रश्न असेल तर अशा वेळेला चिन्ह गोठवा अशी मागणी सिब्बल आणि कामत यांच्याकडनं करण्यात आली आहे। धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा अशी मागणी आज कामत यांनी कोर्टामध्ये केलेली आहे। पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास राजकीय पक्षातील शिवसेनेतील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का असा सवाल कोर्टानं केला आणि पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा असं कामत युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणतात। राजकीय पक्षामधले फूट 1/3 आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्यानं अमान्य असल्याचं कामत युक्तिवादादरम्यान म्हणतात। तर आमदारांच्या पक्षांतरासंदर्भात निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष अपयशी ठरले तर विशेष परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट यावर निर्णय घेऊ शकतं असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलेला आहे। राजकीय पक्षामधली शिवसेनेची फूट आणि इतर पक्षांसारखी नाही का असा प्रश्न यावर सुप्रीम कोर्टानं विचारलाय। राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, कागदपत्र सादर करण्यात आली आहेत असं कामतांनी म्हटलं। 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे, शिंदेकडे 4 लाख सदस्य, राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, कागदपत्र सादर केलेले आहेत असं कामत यांनी या ठिकाणी म्हटलंय। 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे आणि शिंदेकडे 4 लाख सदस्य असं कामत यांनी म्हटलंय। तर राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, त्या संदर्भातली कागदपत्र जमा करण्यात आलेली आहेत असं देखील कामत यांनी म्हटलं। कामतांनी या ठिकाणी काही दाखले देखील दिलेले आहेत, काही कागदपत्र ही सादर करण्यात आलेली आहेत। ज्यावेळेला पक्षामध्ये फूट पडलेली होती, 2 गट तयार झालेले होते, त्यावेळेला राजकीय पक्ष हा अत्यंत महत्त्वाचा, राजकीय पक्षाकडे त्यावेळेला जवळपास 19 लाख सदस्य होते आणि शिंदेकडे 4 लाख सदस्य होते आणि या संदर्भातले कागदपत्र आपण सादर केल्याचं कामत यांच्याकडून युक्तिवादादरम्यान सांगितलं। आमच्याकडनं कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं होतं। 19 लाखापेक्षा जास्त ॲफिडेव्हिट आम्ही सादर केली होती तर शिंदेनी फक्त 4 लाख ॲफिडेव्हिट सादर केली होती, मात्र निवडणूक आयोगानं हे लक्षात घेतलं नाही असा युक्तिवाद देखील कामत यांच्याकडनं करण्यात आलाय। पक्षाचा प्राथमिक कार्यकर्ता किंवा सदस्य शरीरातील रक्ताप्रमाणे असतो असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, कागदपत्र सादर केलेले असं कामत यांच्याकडून सांगितलं जातं। 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य हे आमच्याकडे आणि शिंदेकडे 4 लाखांपेक्षा 4 लाख सदस्य असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातोय। देवदत्त कामत यांच्याकडून कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। तर विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा असं देखील कामतांनी इथे युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष सगळ्यात वरचा असतो असं कामत यांनी म्हटलंय। विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं होत नाही असा युक्तिवाद कामत यांच्याकडनं करण्यात आला।
राजकीय संघटनेमध्ये आमच्याकडे बहुमत होतं, कागदपत्र